श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय 17वा। श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार। आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17वा याबद्दल जाणून घेणार आहोत। मागील अध्यायात आपण पाहिले स्वामीसुतांनी मुंबईस येऊन श्री स्वामी समर्थांच्या मठाची स्थापना केली। आपला सुसंपन्न संसार त्यागून त्यांनी स्वतःला अष्टप्रहर श्री स्वामी सेवेत रुजू केले आणि आपल्या षडरिपूंवर विजय मिळवला। स्वात्मसुखी वृत्तीमध्ये सदा तल्लीन राहून त्यांनी सर्व प्रकारच्या संस्मृती हरल्या। कोणत्याही प्रकारची भीती मनात न आणता ते सदा चित्त आनंदी राहू लागले। सदैव श्री स्वामी नामाच्या भजनात आणि त्यांच्या चरित्र कीर्तनात दंग होऊन आपले जीवन धन्य केले। आपला सुसंपन्न संसार त्यागून गोसावी होऊन बसले, म्हणून लोक स्वामीसुतांवर हसत होते, पण त्यांनी लोकांची कधीच पर्वा केली नाही। स्वामीसुतांच्या आईंना या गोष्टींमुळे खूप दुःख झाले। पुत्रवात्सल्याने शोक करीत स्वामीसुतांच्या आई म्हणजेच काकूबाई या सुतांजवळ मुंबईस येतात। आपल्या पुत्राला गोसावी झालेले पाहून छाती पिटून आक्रोश करून जमिनीवर अक्षरशः लोळू लागतात। आपल्या मातेचा शोक पाहून सुतांनी स्वतःला सावरले व काकूबाईस प्रेमाने समजावले। ते म्हणाले, तुझ्या पोटी जरी माझा जन्म झाला तरी सद्गुरु चरणीच मोक्ष आहे। या त्रिभुवनी माते मी धन्य झालो। अशा प्रकारे परमार्थाच्या गोष्टी सांगून मधुर स्वरात मातेला समजावले। त्या काळी यशवंतराव भोसेकर नावाचे प्रख्यात थोर संत होते। त्यांना लोक देव मामलेदार म्हणूनही ओळखत होते। काकूबाईंनी त्यांना स्वामीसुतांच्या अशा वागण्याबद्दल सांगितले आणि त्यांना समजवण्यास सांगितले। तेव्हा देव मामलेदारांनी हसून उत्तर दिले की आपण या गोष्टीकरिता असमर्थ आहोत। असे उत्तर ऐकून काकूबाई दुःखी होऊन अक्कलकोटला परततात व स्वामींना विनंती करतात की स्वामीसुतांना भजनी लावू नका, पण श्री स्वामी समर्थ महाराज तिच्याकडे दुर्लक्ष करतात। इथे स्वामीसुत मुंबईत अनेक श्री स्वामी भक्त घडवतात। त्यांनी अनेक हिंदू, पारशी आणि अनेक जातींच्या लोकांना उपदेश केले। श्री स्वामींचा मठ हा कामाठीपुऱ्यात असल्याने एका भक्तिनीने स्वामीसुतांना आपली जागा देऊ केली व तिथं मठाची स्थापना केली। स्वामीसुतांची अशी निस्सीम भक्ती पाहून इतर श्री स्वामी सेवक त्यांचा द्वेष करीत। कधी कधी तर स्वामीसुतांचा अपमान करण्यापर्यंत त्यांची मजल जात असे। त्यांची तारा नावाची पूर्वीची पत्नी तीही त्यांना त्रास देत असे, पण स्वामीसुतांनी याबद्दल कधीही दुःखखेद केला नाही। स्वामीसुतांनी सर्वात प्रथम शके 1793 फाल्गुन त्रयोदशीस श्री स्वामी जयंती साजरी करण्यास सुरुवात केली। त्यावेळी नगरकर नाना जोशी नावाचे एक रेखी ज्योतिष स्वामीसुतांचा महिमा ऐकून मुंबईस आले होते। तेव्हा स्वामीसुतांनी जोश्यांना श्री स्वामींची पत्रिका बनवून श्री स्वामींच्या चरणी अर्पण करण्यास सांगितले। पूर्णविराम। स्वामीसुतांसमवेत जोशीही श्री स्वामी भक्तीत लीन झाले। असे अनेक शिष्य स्वामीसुतांनी घडवले। काही दिवसांनी जोशी बुवांनी पत्रिका बनवून श्री स्वामींच्या चरणी वाहण्यास अक्कलकोटला आले। पत्रिका पाहून श्री स्वामींना खूप आनंद होतो व श्री स्वामी जोश्यांना नगारा वाजवण्यास सांगतात। आपल्या सारख्या भक्ताला आज्ञा केली म्हणून जोश्यांना परमानंद होतो। पत्रिकेत श्री स्वामींच्या अवताराबद्दलची हकीकत जोश्यांनी मांडली होती। छेली नावाच्या गावात म्हणजेच पंजाबमध्ये श्री स्वामी प्रथम प्रकटले। याबद्दल भक्तांमध्ये दुमत आहे, पण सर्व काही श्री स्वामी जाणतात आणि हाच दिवस श्री स्वामींची जयंती करण्यास योग्य आहे असे स्वामीसुत म्हणतात।